दिल्लीमधल्या लाल किल्ल्यावरच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज गैरहजर होते आणि याच मुद्द्यावरून भाजपनं आज राहुल गांधींवरती टीका केली आहे। 2 वर्षांपासून त्यांनी 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असं बघायला मिळालं। 2024 मध्ये त्यांच्या आसनावरून मोठा वादंग निर्माण झाला होता। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे गैरहजर राहिले, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावरती टीका केली। राहुल गांधींना वंदे मातरम मान्य नसल्यामुळे लाल किल्ल्यावरती ते गैरहजर होते अशी टीका भाजपने केली आहे। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची दुश्मनी, यांची शत्रुता किंवा यांचा विरोध हा भारतीय जनता पक्षाला आहे। त्यांनी भारतीय जनता पक्षाला विरोध करावा, भारताला विरोध करू नये। विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी उपस्थित राहणं अनिवार्य होतं, राहायला पाहिजे होतं, पण हे दुर्भाग्य आहे, दुर्दैवी आहे की ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत। खऱ्या अर्थाने हा राजकीय कार्यक्रम नाही, प्रत्येक कार्यक्रमामध्ये राजनीती करू नये, ही देशभक्तीपर स्वातंत्र्य दिन होता, एवढंच मी याप्रसंगी सांगतो। मुद्दा हा आहे की गेल्या 13 भाषणांमध्ये, यावर्षी तो 13 सोडून देऊ, मागच्या 12 भाषणांमध्ये पंतप्रधान जे बोलले ते त्यांनी केलं का? आणि गेल्या 12 वर्षात त्यांनी जे 2-2 तास भाषणं केले, हजारो तास त्यांनी जे भाषण केलं, त्यातलं त्यांनी काय अचीव केलं, या सगळ्या गोष्टींची समीक्षा असली पाहिजे। मात्र त्यावरून विषय भटकवण्याकरता असे नॉन इश्यू मुद्दे पुढे आणले जात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।